दुर्लभ तो ठेवा पण एखादी प्राप्त करून हा ब्रह्मज्ञानकारी एकता फुलती. माझा सप्रेम श्रीराम. आपली भारतभूमी ही संतांचा आणि भगवंताच्या अवतार कार्याने पवित्र झालेली भूमी आहे आणि त्यामुळे एक संपूर्ण विश्वगुरूची परंपरा सांभाळणारा आपला देश आहे. म्हणून समाजाच्या क्रांतीची जीही कार्य झाली ती या भारतभूमीतून या ठिकाणी घडल्या गेली आहे आणि त्यासाठी महर्षी व्यासाधिकांपासून ते सध्याच्या काळामध्ये असलेले महावैष्णव श्री संत ज्ञानोबा तुकोबा आणि आदी करून सर्व संत मांदियाळी जी आहे त्यांनी समाजाच्या उत्थानासाठी, समाजाच्या जागृतीसाठी, आध्यात्मिक जागृतीसाठी अनेक कार्य या ठिकाणी केली आणि म्हणून या संतांच्या कार्याची आज आपल्या देशाला नितांत गरज आहे. कारण सध्या परिस्थितीमध्ये समाजामध्ये जी जातीय तेढ निर्माण होतीये, विषमता निर्माण होते, आपसी द्वेष मत्सर निर्माण होतोय, कट्टरपंथता या ठिकाणी उपस्थित झालेली आहे, दहशतवाद, आजची तरुण पिढी जी आहे ती व्यसनाधीन होत चाललेली आहे. म्हणून या सर्व गोष्टीपासून समाजाचं अधःपतन रोखण्यासाठी आणि समाजाची आर्थिक, धार्मिक, सामाजिक आणि आध्यात्मिक क्रांती होण्यासाठी संतांच्या मार्गदर्शनाची, संतांच्या वाणीची अत्यंत गरज आहे. म्हणून माऊलींच्या ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून, जगद्गुरु तुकोबारायांच्या गाथ्याच्या माध्यमातून, नवे नवे आपल्या सर्व वारकरी संतांनी ज्या ज्या ग्रंथांच्या रचना केल्या त्या माध्यमातून समाजाची आध्यात्मिक जागृती करण्यासाठी आणि समाजामध्ये वैचारिक क्रांती घडण्यासाठी फार मोलाचं कार्य आपल्या संत मंडळींनी केलेलं आहे. त्याच संतांची परंपरा पुढे चालवत वारकरी संप्रदायाची ध्वजा जी आहे ती आपल्या खांद्यावरती घेऊन या ठिकाणी परमपूज्य श्री बालयोगी सदानंद महाराज यांनी आपल्या प्रेरणेतून आणि मानस संकल्पनातून हे कार्य पुढे अविरत चालू राहावं याकरिता श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायणाच्या माध्यमातून समाजाला एक विश्वशांतीचा संकल्प पूर्ण करण्यासाठी, एक विश्वशांतीचा संदेश देण्यासाठी गेली 46 वर्ष झाले ज्ञानेश्वरी पारायणाची या ठिकाणी परंपरा बाबा चालवत आहे. आणि तीच परंपरा केवळ आपल्या महाराष्ट्रापुरती किंवा आपलं जे स्थानिक स्थान आहे तेवढ्यापुरती मर्यादित न राहता भारताच्या नवे नवे विश्वाच्या कानाकोपऱ्यामध्ये संतांची वाणी पोचणं आज ही काळाची गरज आहे हे ओळखून परमपूज्य श्री बालयोगी सदानंद बाबा यांच्या मानस संकल्पनातून बालयोगी श्री सदानंद महाराज पारायण महोत्सव समिती पालघर यांच्या माध्यमातून संयुक्तिक विद्यमानाने या ठिकाणी 2009 सालापासून ज्ञानेश्वरी पारायण हे भारतातल्या विविध क्षेत्रांमध्ये आणि भारताच्या बाहेर म्हणजे परप्रांतांमध्ये, परदेशांमध्ये सुद्धा ज्ञानेश्वरीचा प्रचार प्रसार सुरू झाला आहे. 2009 साली सगळ्यात पहिलं पारायण झालं ते म्हणजे श्री क्षेत्र काशीमध्ये. तदनंतर त्या ठिकाणी हरिद्वार, द्वारका, मथुरा, जगन्नाथपुरी येथे जे ज्ञानेश्वरी पारायण झालं त्या ज्ञानेश्वरी पारायणाची विशेषता म्हणजे अशी की तिथल्या स्थानिक लोकांना पण पारायणाला बसता यावं म्हणून हिंदी भाषेमध्ये ज्ञानेश्वरीची त्या ठिकाणी रचना करून ज्ञानेश्वरी पारायण त्या ठिकाणी झालं. सुरतमध्ये जेव्हा म्हणजे गुजरात प्रांतामध्ये जेव्हा पारायण झालं तेव्हा गुजराती लोकांना पण ज्ञानेश्वरी वाचता यावी म्हणून गुजरातीमध्ये ज्ञानेश्वरीचं भाषांतर करून त्या ठिकाणी ज्ञानेश्वरी पारायण घेण्यात आलं. त्यानंतर रामेश्वरम, चिपळूण, उत्तराखंडामध्ये बद्रीनाथ धाम असेल, आळंदी, कुरुक्षेत्र, नेवासा, पंढरपूर, कांचीपुरम, त्र्यंबकेश्वर, गोमान आणि विदेशामध्ये मॉरिशस, कॅनडा आणि श्रीलंका या भागामध्ये सुद्धा 7 दिवसाचा ज्ञानेश्वरी पारायण आणि 8व्या दिवशी काल्याच्या माध्यमातून त्याची सांगता म्हणजे संपूर्ण वारकरी संप्रदायाचं अधिष्ठान घेऊन त्या ठिकाणी श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरीचं पारायण करण्यात आलं. आणि आजपर्यंत बाह्य प्रांतातील जेवढी पारायण झाली त्यामध्ये जवळजवळ 19 पारायण पूर्ण झाली आहेत आणि 20व्या पारायणाचा संकल्प घेऊन बाबा श्री क्षेत्र मेहुण या ठिकाणी आले आहेत. आईसाहेब मुक्ताईंच्या पदस्पर्शाने पवित्र झालेली भूमी ज्या ठिकाणाहून आईसाहेब आपल्या मूळ स्थानी गुप्त झाल्यात असं हे पवित्र असलेलं स्थान सोमेश्वराचं हे ठिकाण, तापी मातेचा लाभलेला किनारा अर्थात तापी पूर्णा संगम होऊन या ठिकाणी एवढं पवित्र तीर्थक्षेत्र जे आहे या तीर्थक्षेत्रावरती इथले जे नयनरम्य वातावरण आहे जे अध्यात्मासाठी फार महत्वाचं आहे, योग्यांना रिझवणारं असं हे वातावरण आहे की जिथे योगी स्थिर होऊन आपली तपसाधना करू शकतात. अशा या पवित्र श्री क्षेत्र मेहुण क्षेत्रामध्ये आईसाहेब आदिशक्ती मुक्ताईंच्या चरणी हा मानस संकल्प घेऊन बाबा आले आहेत आणि म्हणून
बाबांच्या प्रेरणेतून चाललेलं श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण 20वं पारायण या ठिकाणी 10 फेब्रुवारी ते 17 फेब्रुवारी या कालावधीमध्ये या ठिकाणी संपन्न होणार आहे। त्यासाठी समस्त जेवढेही पंचक्रोशीतील मंडळी असतील, वारकरी असतील, भाविक भक्त असतील आणि नवे संपूर्ण महाराष्ट्रातल्या मंडळींना या ठिकाणी पारायण समितीच्या तर्फे जाहीर आवाहन करण्यात येतं आणि सगळ्यांना या ठिकाणी कार्यक्रमाचं निमंत्रण देण्यात येत आहे। देवदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची श्री बालयोगी सदानंद महाराज पारायण महोत्सव समिती म्हणजे बाबाच्या संकल्पनेतून या ठिकाणी त्यांनी संपूर्ण भारतामध्ये परराष्ट्रामध्ये जे काही ज्ञानेश्वरी पारायणाचे सोहळे केले त्या सोहळ्यापैकी असणारा हा 20वा सोहळा आपल्या श्री क्षेत्र मेहुण या संस्थांच्या ठिकाणी होत आहे। याचा आमच्या सर्व मेहुणवासीय त्याचप्रमाणे विश्वस्त आणि त्याच लोकांना याबद्दल फार मोठा अत्यानंद आहे। कारण आताशीच ताईने वर्णन केल्याप्रमाणे आणि शास्त्रामध्ये वर्णन केल्याप्रमाणे अशा प्रकारचं असणारं निवांत एकांत स्थळ जगामध्ये कुठंच नाही असं म्हटलं तरी चालेल कारण नामदेव महाराजांनी त्यांच्या अभंगात म्हटलेलं आहे, नामा म्हणे देवा भला हा एकांत मार्कंडे येथे तप केले। आणि कोणतीही साधना करायची म्हटली तर त्याच्याकरता चित्तवृत्ती एकाग्र होण्याकरता एकांत लागतो। अशा प्रकारचा निवांत म्हणजे केवळ योग्याकरताच नाही तर आपल्याला ज्ञानेश्वरी पारायण किंवा अध्यात्माची चर्चा करण्याकरता अशा प्रकारचा असणारा एकांत आजच्या कालामध्ये महाराष्ट्रामध्ये तरी मात्र आळंदी असो, पंढरपूर असो, त्र्यंबकेश्वर असो ह्या इतर क्षेत्रापेक्षाही हा एकांत विशेष अशा प्रकारचा आहे। आणि म्हणून या ठिकाणी ज्ञानेश्वरीचं असणारं पारायण आता होत आहे। याबद्दल आमच्या सर्व मेहुणवासियांना त्याचप्रमाणे आमच्या विश्वस्तांना, आमचे अध्यक्ष त्याचप्रमाणे आमचे सहकारी यांना सर्वस्वी मनस्वी आनंद आहे। आणि अशाच प्रकारचे कार्यक्रम वरचेवर वेळोवेळी होत राहावे। आताशीच बाबांनी वर्णन सांगितलं की हा सोहळा ज्याप्रमाणे होतो आहे त्याप्रमाणे दर 3 वर्षातून व्हावं असं होते। तर त्याप्रमाणे आपण महाकुंभाच्या ठिकाणी 25वा सोहळा करणार आहे। तर माझी अशी अपेक्षा आहे की अशा प्रकारचा असणारा आता हा 20वा सोहळा नाही तर रौप्य महोत्सव ज्याप्रमाणे आपण साजरा करणार त्याप्रमाणे एक ज्ञानेश्वरी पारायणाचा सुवर्ण महोत्सव तो याच ठिकाणी व्हावा आणि या ठिकाणी होऊन सर्वांनी अशा प्रकारचे असणाऱ्या असा ज्ञानेश्वरी पारायणाचा काय आनंद उपभोगावा अशा प्रकारची त्यांची जशी संकल्पना आहे तशी आमच्या संपूर्ण मेहुणवासियांची अशी संकल्पना करतो की ज्ञानेश्वरी पारायणाचा बाबाच्या हातून जेवढे जे काही आता 20वा सोहळा आहे त्याचा सुवर्ण महोत्सव याच क्षेत्राच्या ठिकाणी व्हावा अशा प्रकारचे मी एक अपेक्षा व्यक्त करतो आणि ते होईल। कारण सत्यसंकल्पाचा दाता नारायण सर्व करी पूर्ण मनोरथ। कारण संकल्प जर सत्य असेल तर तो संकल्प सत्य अर्थात पूर्ण करण्याची जबाबदारी ही सर्वस्वी त्या देवतेची आहे, त्या परमात्म्याची आहे किंवा माऊलीची आहे। आणि निश्चित अशा प्रकारचा योग तो येईल। कदाचित आपण एखाद्या टायमाला तिथे नसू परंतु इथे जे काही ते कार्यरत असणारे असतील ते त्याचा उपभोग घेतील अशा प्रकारची मी अपेक्षा व्यक्त करतो। 2 शब्द संपतो। आज तापीतीर श्री क्षेत्र मेहुण येथे श्री संत सोपान काका समाधी उत्सवानिमित्ताने चालत असलेला एकनाथी भागवत असा अखंड हरिनाम सप्ताह या निमित्ताने आज कार्यक्रमासाठी लाभलेली प्रमुख उपस्थिती म्हणून परमपूज्य परमश्रद्धेय बालयोगी श्री सदानंद महाराज तुंगारेश्वर वसई तालुका जिल्हा पालघर या ठिकाणावरून आज परमपूज्य बालयोगी श्री सदानंद बाबा आपल्या भक्तगणांसह या ठिकाणी कार्यक्रमाला उपस्थित झाले आहेत। तदनिमित्तानेच श्री क्षेत्र चांगदेव या पवित्र स्थानावरती असलेला आपला हा श्री ज्ञानेश्वर आश्रम विठ्ठल मंदिर संस्थान या क्षेत्राला सुद्धा आज बाबांनी आपली सदिच्छा भेट या ठिकाणी दिलेली आहे। तरी या कार्यक्रमासाठी म्हणून किंवा बाबांच्या स्वागतासाठी मंदिराची उपस्थित असलेली सर्व समिती जी आहे, विश्वस्त मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे। मोठ्या आदराने त्यांनी बाबांचं इथे स्वागत केलं आहे आणि बाबांच्या चरणी आपले भावसुमन या ठिकाणी अर्पण केलेले आहे। तरी बाबांनी या कार्यक्रमाला उपस्थिती देऊन खऱ्या अर्थाने आम्हा सगळ्यांना इथल्या स्थानिक मंडळींना कृतकृत्य केलं आहे। तरी बाबांच्या चरणी आम्ही अभिवादन करतो आणि असंच बाबांचा आशीर्वाद आमच्यावरती राहावा ही प्रार्थना करतो। राम जगद्हिताय कृष्णाय गोविंदाय नमो नमः।
बोलिए आदिशक्ति मुक्ताबाई की जय। श्री नित्यानंद भगवान की जय। श्री सदानंद महाबाबा की जय। आज या ठिकाणी सर्व महापुरुषांना आपण पत्रकार बंधूंना अभिवादन करून या ठिकाणी जो महोत्सव आपल्याला साजरा करायचा आहे त्या निमित्ताने आपण सर्वजण पत्रकार बंधू विचारविमर्श करत आहोत. साधू संतांच्या असीम अनुकंपेने हे कार्य अविरत चालत असतं. आत्ताच आपल्या सर्वेश्वरी ताईंनी प्रस्तावना केलेली आहे. विशेषतः म्हणजे या ठिकाणी प्रस्तावनेत नमूद केलं की समाजाचं अधपतन, राजकीय अधपतन आणि धर्माचं ऱ्हास, जसं भगवंत अवतार घेऊन धर्माचं उत्थान करत असतात तसंच भगवंत कधी विशेष शक्ती रूपाने आणि साधू संतांच्या रूपाने अवतार घेऊन धर्माचं उत्थान करून सामान्य माणसाला आणि सत्संगामध्ये लावून त्यांचा उद्धार करण्याचं कार्य, महत् कार्य साधू संत करत असतात. या विश्वामध्ये भगवंतापेक्षाही साधू अत्यंत दुर्मिळ आहेत. म्हणून नारद भक्तिसूत्रामध्ये म्हटलेले महत् संगस्तु दुर्लभ अमोघ अवगम्यश्च. साधू पुरुषांच्या शक्तीने सामान्य ते सामान्य माणसांना उद्धाराची संधी तत्काळ भेटते आणि सहज भेटते. भगवंत अवतरित होतात तर कधी शस्त्र घेऊन या दुष्टांचा नाश करतात, पण साधू त्याही पुढे एक पाऊल पुढे असतात की दुष्टांची दुष्टता नष्ट करण्यासाठी स्वतः तपस्वी जीवन जगून आणि ते साधू दुष्टांच्या दुष्टतेला नष्ट करण्यासाठी अगदी प्रेमपूर्वक आणि भगवन नामाचा प्रचार प्रसार करून या दुष्टर अशा संसारातून उद्धार करण्यासाठी तर आमच्या बाबांनी अनेक पारायण केले. आत्ता गणेशपुरीला 46वं पारायण समाप्त झालं आणि सर्वत्र गेल्या वर्षी पंजाबमध्ये त्यांनी ते पारायण केलेलं आहे आणि आता या ठिकाणी मुक्ताईला हे 20वं पारायण करत आहेत आणि 2025ला कुंभाचं औचित्य साधून प्रयाग धामामध्ये सुद्धा पारायण करणार आहेत. आणि आपण सर्वांनी त्याचा लाभ घेतला पाहिजे, कारण का हरी सर्वत्र मिले हरिजन कहिये क मिले या संतोक्तीप्रमाणे संतांचा संगतीने लाभ घेतला पाहिजे. त्यांच्या उपदेशाने आणि त्यांच्या सदसंकल्पनेतून महत् विश्वाच्या उद्धाराचं कार्य बाबांच्या संकल्पनेतून होत आहे आणि आपण सर्व भाग्यशाली आहोत की आपणाला ती संधी प्राप्त झाली. एवढे बोलून माझे 2 शब्द समाप्त होतात. जी मंडळी आहेत त्यांच्यासाठी सामुदायिक विवाह सोहळा, त्यानंतर निशुल्क आरोग्य शिबिरं घेतल्या जातात आणि बाबांची स्वतःची आयुर्वेदिक वनस्पतीचं हे आहे, फार्मसी आहे. त्यामुळे पूर्णपणे आयुर्वेदिक वनस्पती वन उपचार त्या ठिकाणी केल्या जातात संस्थेच्या माध्यमातून. त्याचबरोबर शैक्षणिक क्षेत्रांमध्ये सुद्धा पुढे आता मिलिटरी स्कूलचं त्या ठिकाणी संकल्पना चालू आहे की आदिवासी गोरगरीब विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी पूर्णपणे मोफत शिक्षण उपलब्ध व्हावं. त्यानंतर वारकरी शिबिरं घेऊन जी बालमंडळी आहे त्या बालकांना संस्कार देण्याची कार्य सुरू आहे. आणि कुपोषित बालकांचं पोषण आणि कुपोषित बालकांसाठी सुद्धा त्या ठिकाणी अन्नधान्याच्या माध्यमातून कार्य केलं जातं.